स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो किचन रिलेटेड आहे। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मला इंस्टाग्रामवरती खूप सारे मेसेज आले, ताई तुमच्या केसांना काय झालंय, तर हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे हा ब्लॉग जो आहे तुम्ही कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, हे आहे किचन रूम। तुम्ही जर माझे या अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्ही त्यामध्ये व्हिडिओमध्ये ही किचन रूम बघितलेली असेल। तर किचनमधलं सगळं सामान मी बाहेर काढलेलं आहे, कारण की इथे मला किचन ट्रॉली बनवायची आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण किचन रिकामे केलेलं आहे। भांड्याची रॅक वगैरे सगळं, देवघर वगैरे सगळं बाहेर मी ठेवलेलं आहे। पूर्ण रूम रिकामी केलेली आहे। तर बघा, तुम्ही इथे देवघर वगैरे आहे जे मी हॉलमध्ये ठेवलेलं आहे, कारण आम्ही इथे दोनच रूम आहेत, हॉल आणि किचन। 1 RKच फ्लॅट आहे आणि बाकीचे जे भांडे वगैरे आहे सगळे रॅक वगैरे सगळे बाहेर मी गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे। आणि बाहेर पाऊस चालू असल्यामुळे तुम्ही बघू शकता बाहेर गॅलरीला मी जे ग्रीन कलरचं नेट आहे ते लावलेलं आहे, कारण पाऊस वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून। तर बघा, इथे जे किचन ट्रॉलीचं मटेरियल आहे ते सगळं मटेरियल आलेलं आहे आणि एका दिवसामध्येच बनवून होतील असं त्याने सांगितलेलं आहे, कारण त्याने जे किचन ट्रॉलीचे डोअर वगैरे असतात ते पूर्ण रेडी करून आणलेले आहेत। इथे फक्त थोडंसंच काम बाकी आहे, तेवढं करणार आहेत। तुम्ही बघू शकता फक्त जे डोअरचे हँडल आहेत ते हँडल वगैरे तिथं बसवत आहेत, बाकी सगळं त्यांनी तिकडून रेडी करून आणलं होतं। त्यामुळे एका दिवसात सगळं काम होईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि एका दिवसामध्ये काम पूर्ण पण झालेलं आहे। खूप दिवसापासूनची इच्छा होती किचन ट्रॉली करायची आणि ती आज पूर्ण होत आहे। खूप सारा पसारा होतोय, पण काय करणार आता, पसारा तर होणारच थोडंफार तरी। तर बघा, इथे काम चालू आहे सगळं। किचन ट्रॉली तर पूर्ण बसून झालेले आहेत आणि साईडने मी थोडंसं छोटंसं कपबोर्ड केलेलं आहे, जे आपले मोठे एक्स्ट्रा स्टोरेजचे डबे असतात, पिठाचे डबे वगैरे किंवा दुसरे कोणते आपले मोठे डबे असतात ते ठेवण्यासाठी छोटंसं एक कपबोर्ड पण करून घेतलेलं आहे। तुमच्याही घरी जर किचन ट्रॉली असतील तर तुम्ही त्यांचा कलर जो चूज केला आहे तो कलर कोणता आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा जो कलर आहे तुम्ही माझ्या चॉईसने घेतलेला, मला खूप आवडलेला आहे हा कलर। आणि बरेचसे जण आहेत ते डबल कलर यूज करतात, पण ते काही चांगलं वाटत नाही। आता खूप मोठे मॉडेल किचन बघितलेत ते तर सर्वजण एकच सिंगलच कलर यूज करतात, तोच छान दिसतो। डबल कलर तर नाही छान दिसत एवढा। आणि आता सध्या ट्रेंडच आहे एक कलरचा, मला हा कलर आवडला म्हणून मी हा चॉईस केलेला आहे। आता बघा, इथे सगळं बनवून झालेलं आहे आपलं। जे थोडेसे टेप वगैरे लावलेले आहेत ते उद्या दुपारी काढायला सांगितले आहेत। तर पुन्हा परत नंतर मी दुसरा व्हिडिओ पण तुम्हाला पुढे दाखवतेच आहे, नंतर कसं दिसतंय। वरती त्याला जे प्लॅस्टिकचं कागद वगैरे आहे ते सगळं उद्या मी काढणार आहे आणि ते काढल्यानंतरचा पुढे व्हिडिओ मी ॲड करते, म्हणजे सगळं शाईन वगैरे मारते एकदम छान मस्त, ते मला दिसून येईल। तर कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि वरच्यासाठी जो पोटमाळा आहे त्या पोटमाळ्याला पण मी ते डोअर बनवून घेतलेले आहेत आणि त्या डोअरला मी हँडल लावले नाहीत, कारण बिना हँडलचे डोअर छान दिसत आहेत। बरेच जण हँडल लावतात, पण आता हँडलचा पण ट्रेंड गेलेला आहे। तर बघा, ते सर्व बनवून आपलं झालेलं आहे आणि मी वरचे जे चिकट टेप वगैरे जो कागद होता प्लास्टिक तो पण काढलेला आहे। आता किती छान दिसते तुम्हीच बघू शकता। आणि किचनच्या वर साईड मी दोन्ही साईड 2 बॉक्स बनवून घेतले आहेत। तर एका बॉक्सला काच लावली आहे आणि दुसऱ्या बॉक्सची काच फुटली होती, त्यामुळे ती काच बसवली नाही आहे। नंतर मी काच बसवल्यानंतर परत तुम्हाला मी ती व्हिडिओ पण पुढे ॲड करणार आहे। इथे जो मध्ये गॅप राहिलेला आहे तुम्ही बघता, इथे मी पाण्याची बॉटल वगैरे ठेवलेली आहे। तर तिथे कोपऱ्यात जो आहे सिलेंडरचा डोअर आहे, सिलेंडर ठेवायची जागा आहे, ते डोअर आहे, ते डोअर ओपन करता येणार नाही म्हणून तिथे थोडीशी जागा सुटलेली आहे, पण तरी पण तिथे आपण डोअर करू शकतो। बघूया आता, जर नंतर दिला बनवून तर नक्कीच मी करून घेईल। आता तुम्हाला इथे मी सगळ्या ट्रॉली दाखवते कशा बनलेल्या आहेत। हे जे बेसिंगचं आहे ते काही ट्रॉली वगैरे केलेली नाही, पूर्ण ओपन ठेवलेलं आहे, फक्त डोअर केलेले आहेत। आता पुढं पण मी तुम्हाला ट्रॉली दाखवते। आता ही पहिली जी ट्रॉली आहे ती आहे चमचे, आपले छोटे चम्मच वगैरे असतात भाजीचे वगैरे सगळे ते ठेवण्यासाठी केलेली आहे। ॲप्रॉक्सिमेटली एवढं किचनचं बनवायला किती खर्च आला असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर त्यासंबंधित तुम्हाला जर काही माहिती असेल किंवा अंदाज असेल तर तुम्ही मला सांगा, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मला किती खर्च लागलेला आहे, पण तुम्ही पण एक तुमचा अंदाज सांगू शकता। तर बघा, एका खाली ते 3 ट्रॉली बनलेल्या आहेत। पहिली जी आहे ती होती आपली चमचे वगैरे ठेवण्यासाठी, दुसरी जी होती ती छोट्याशा प्लेट ठेवण्यासाठी केलेली आहे आणि तिसरी जी आहे ती मोठे ताट वगैरे ठेवण्यासाठी केलेली आहे। आणि इकडे दुसऱ्या साईडने पण 3 झालेले आहेत। तर इथे वरती मी मसाल्याचा डब्बा, छोटे पातेले आणि चहाची कप वगैरे ठेवले आहेत। आता चहाची कप आहेत ती 2-3च आहेत वरती, कारण चहा प्यायला कोण नाही, मी एकटीच असते त्यामुळं। आणि 2 नंबरच्या ट्रॉलीमध्ये मी सगळे तांबे ग्लास वगैरे ठेवलेले आहेत आणि 3 नंबरची जी ट्रॉली आहे ती तिथे सगळे असे मोठे पातेले, कढई वगैरे ठेवलेलं आहे। आणि नंतरची जी आहे ते पुढे सिलेंडरचं आहे। आधी साईडने इथे मी बॉटल वगैरे ठेवली, त्यामुळे ते काय डोअर पूर्ण ओपन व्हायचं नाही, ते मला बाहेर काढावं लागेल तेव्हा डोअर पूर्ण ओपन होईल। पण सिलेंडर आणि मोठी पिंप आहे आणि एक डब्बा आहे इथे ठेवलेला आहे। आता हे साईड जी कपबोर्ड केलेलं आहे तिथे पण मोठे मी स्टीलचे आपले डबे आहेत, एक्स्ट्रा स्टोरेजचे डबे आहेत, पिठाचे डबे वगैरे किंवा कुरडई पापड वगैरे पण भरून ठेवतो, असे सगळे डबे वगैरे मी तिथे ठेवलेले आहेत। आणि हे जे 2-3 बरणी आहेत ते मी नंतर काढून टाकणार आहे, पण आता सध्या तात्पुरतं ठेवून दिलेले आहेत त्यामध्ये। ते कसं दिसतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे माझे 3,
4 आणि 3 7 मोठे 7 डबे बसले आहेत आणि बारका छोटे 2 डबे असे एवढे बसलेले आहे सामान यामध्ये. आणि आपला जो मधला कप्पा आहे मसाल्याचे डबे म्हणजे मसाल्याचे बरण्या वगैरे ठेवायचा ते तुम्हाला मग दाखवायचं राहिलेलं आहे. तर बघू शकता इथे दोन्ही ट्रॉल्यांच्या मध्यभागी एक छोटासा मसाल्याचा जो ट्रॉली आहे ती केलेली आहे. तर वरच्या साईडने माझ्या मोठ्याल्या 5 बरण्या बसलेल्या आहेत आणि खालच्या साईडने बारकाल्या बरण्या आहेत त्या भरपूर बसल्या आहेत. असे त्या मसाल्याची जी ट्रॉली आहे त्याला 3 पार्ट्स दिलेले आहेत त्यांनी आणि ते आपण ॲडजस्ट पण करू शकतो. म्हणजे आपल्यानुसार बरणी जी आहे आपली तिच्या हाईटनुसार आपण लावू शकतो खालीवरती. असे इथे आपल्याला 3 पार्ट्स दिलेले आहेत. तर बघा इथे आता वरती जे आपले 2 बॉक्स बनवले होते ते बॉक्स पण मी तुम्हाला दाखवते. तर बॉक्सला पण आपण 3 कंपार्टमेंट केले आहेत म्हणजे 3 पार्ट्स केलेले आहेत. दोन्ही साईडने 2 बॉक्स बनवलेले आहेत. दुसऱ्या साईडने बघा मी जी आपले एक्स्ट्राचे कप आहेत काचेचे सरबतचे ग्लास आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. तर बघा इथे एवढं सगळं बनवण्यासाठी मला टोटल 55,000 रुपये खर्च आलेला आहे. आता हे जास्त आहे की कमी आहे की बरोबर आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खूप जणांचे इंस्टाग्रामवरती मला मेसेज आले होते की ताई तुमच्या केसांना काय झालं आहे. तर याच्याविषयी मी सेपरेट एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. कारण आत्ताचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल सांगायला गेलं तर. त्यामुळे मी नंतरचा व्हिडिओ जो टाकणार आहे तो त्या संदर्भातच टाकणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा.